2 एकर द्राक्ष बागावर चालवली कुऱ्हाड। सततच्या पावसाचा फटका। काही महिन्यांपासून सतत चालू असलेल्या पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढवली आहे। सततच्या पावसामुळे द्राक्ष बागेची काडी परिपक्व झाली, मात्र गर्भधारणा न झाल्यानं बागेला फळ न आल्यानं अक्षरशः हताश झालेल्या येवला तालुक्यातील पाटोदा येथील सोमनाथ घोरपडे या शेतकऱ्यानं आपल्या 2 एकर उभ्या द्राक्ष बागावर कुऱ्हाड चालवून बाग नष्ट केली आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे येवल्याचे प्रतिनिधी चेतन कोळस यांनी। आपण बघतो नेहमी अवकाळी पाऊस, गारपीट, तसे धुके याचा मोठा फटका हा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी बसत असतो। आणि आपण बघू शकतो आहे आता गेल्या 5-6 महिन्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे, त्याचा फटका जो आहे येवला तालुक्यातील पाटोदा येथील सोमनाथ घोरपडे या शेतकऱ्याला बसला आहे। ते आपल्या संदर्भात आहे, आपल्याबरोबर आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। तो काय सांगू शकतो तुम्ही? मागील वर्षी मे महिन्यात जी खरड छाटणी केली, त्या खरड छाटणी नंतर जो पाऊस चालू झाला, अक्षरशः सपकिन झाल्यानंतर जो मला गर्भधारणा पाहिजे होती ती झाली नाही, ऊन कमी पडलं आणि परिणामी काडी परिपक्व दिसत असल्यामुळे आम्ही ऑक्टोबर महिन्यात गोडबार छाटणी करण्यास सुरुवात केली। पण गोडबार छाटणी झाली, माल अपरिपक्व असल्यामुळे, गर्भधारणा अपरिपक्व असल्यामुळे त्याच्यात माल कमकुवत निघाला तो माल 15-20 घड निघाले, तो ह्या अवकाळी पावसाने जिरून गेला। आणि वारंवार येणाऱ्या या अति पावसामुळे शेतकऱ्यावर अति नुकसानीचा परिणाम झालेला आहे। तुम्ही काय सांगू शकता? पाऊस 6 महिन्यापासून पडतोय, त्याच्यामुळे नुकसान खूप झाले। बागेला औषध खूप मारले, पण तरी पाहिजे तसं आम्हाला प्रतिसाद त्या बागेने दिलाच नाही, त्याच्यामुळे नाईलाजाने तोडावं लागते आम्हाला बाग। आपण बघू शकतो नेहमी शेतकरी कुठल्या संकटाला सामोरे, तरी शासनाने आता या शेतकऱ्याकडे गांभीर्याने पाहून नुकसान भरपाई देण्याची मदत आता शेतकरी करीत आहे। CK24 साठी चेतन कोळस, येवला।